आता आपण आरती म्हणतो ना, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुरवी. आरती नीट म्हणायचं, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुरवी, असं करू नका. वारता विघ्नाची नुरवी, सुख देणारा दुःख हरवून घेणारा, मग विघ्नाची वार्ता देणारा का नाही. नुरवी, वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचू न देणार. काय म्हणते, वाट पाहे सजना, तुला जिंदगीत सजनाशिवाय दुसरं काय सुधरलं तर पाहिजे. वाट पाहे सदना, सदन घर. आता घर कुठलं, स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. देव कुठे असतो, चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते. इथल्या सदनामध्ये बोलवत आहेत रामदास महाराज. वाट पाहे सदना, नाचा येतो पण आरती येत नाही. काय बी म्हणते, फळीवर वंदन. आता याची वंदना फळीवर, गणपतीला कशाला बाबा फळीवर वंदन. काय आपलं काय म्हणजे काय तत्व नाही, काय नाही काय नाही. आपलं बोलायचं म्हणून काही म्हणायचं, म्हणून काही म्हणायचं. एकाला धड नीट आरती पाडणे, एक मन लावून आरती म्हणत नाही, असं नका करू दादा. तुम्ही मकर किती छान सजवलंय, मूर्ती किती मोठी बसवली आहे, खरंच याला महत्व आहे. पण माझ्या गणरायासाठी तुमचा भाव किती शुद्ध आहे, कारण तो मालक तुमच्या घरात राहतोय. हा तुमच्या घरात राहण्यापेक्षा हा तुमच्या मनात राहिला तर अखंड आयुष्य तुमचं सुखी जाणार आहे. फक्त या गणरायाला मनात ठेवायचं सामर्थ्य. विवेक आहे रे, तो विवेक आहे. चला मिळाला ना त्याला पुरुषार्थ साधलं जाणार. सोबत आहे त्याच्या सगळं, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. अहो तो एकमेव देव आहे जो बापाच्या लग्नात पण पूजला होता. म्हणजे स्वतःच्या आई बापाच्या लग्नात पण पोरालाच पूजला होता. महादेव पार्वतीच्या लग्नात पण पूजा गणपतीचीच केली. कोणाला असं कसं, कारण तर दोघांच्या आधी अवतार आहेत. हे दंतकथा आहेत, हे मळीने बनवला वगैरे, ही दंतकथा झाली. सामर्थ्य पुरुषार्थ म्हणजे आपल्याला शास्त्र काय सांगतं की जिथं महादेव पार्वती तिथं गणपती असणार, जिथे विठ्ठल रखुमाई तिथं गणपती असणार. पण आजही पंढरपुरात सगळ्यात पहिल्यांदा वारी महादेवानं केली. महादेव म्हणले गणपतीला लहान आहेत बाबा, तुम्ही गर्दीत हरवचाल. पण आजही डाव्या बाजूला गणेशाचं मंदिर आहे. जेव्हा तुम्ही गाभारा ओलांडता, विठ्ठलाच्या मंदिरात जाताना सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा गणपतीच लागतो, पण त्याला समोरनं येऊ देत नाहीत. त्यात आपलं कसं लाईन मंडप केल्यामुळे आपल्याला तो गणपतीचं मंदिर सापडत नाही. समोरच्या नामदेव पायरीच्या मंडपातनं जेव्हा व्यक्ती समोरून येतो ना मुख दर्शनाच्या इकडे, तुम्हाला तेव्हा गणपतीचं मंदिर दिसत. असं ते गणरायाचं आहे. म्हणून विनंती, त्या कानोपात्रेला शेवटी वाईट. तुम्ही विषयाकडे आलात का. माऊली म्हणले बापाचं घर आहे, बिंदात जात्या पंढरीला. 16.5 वर्षाची वेश्याची पोरगी, पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपल्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते. शेवटी माणसंच हे. बिदरचा राजा राजावादेर होता. पहिलं सोलापूरमध्ये नव्हतं पंढरपूर, कर्नाटकात होतं, महाराष्ट्रात नव्हतं. पहिलं पंढरपूर कुठे होतं, कर्नाटकात. कानडा राजा पंढरीचा, नंतर ते महाराष्ट्रात आलंय. त्या राजाने पाहिलं एवढी देखणी पोरगी, एवढ्या देखण्या होत्या त्या. सुप्याला कमळाला हात लावला की कमळ जागेवर पोला, जेवढं सुंदर आणि देखणं स्वरूप होतं. आणि माझ्या हिशोबाने देखणा तोच आहे ज्याला परमार्थाची आवड आहे, ज्याला ज्ञान आहे, जो फालतू वागत नाही, तो देखणं आहे. बघा तो मुलगा असो नाही तर मुलगी, तो ते व्यक्तिमत्व देखणं आहे. काय नुसतं देखण्याला तरी काही खायचं नाहीये. माझा विठ्ठल सावळाच आहे, पण आजही माझ्या विठ्ठलाकडे एकही शस्त्र नाहीये. इतका प्रेमळ येतो. प्रत्येक अवतारात शस्त्र आहे. विठ्ठलाकडे कुठलं शस्त्र आहे का. प्रत्येक देवाच्या दर्शनाला 100 ते 150 फुटाचं अंतर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. वैभव माझ्या पंढरीचा आहे. आमचा क्रुझर करून पळतो पलटीकडे, पण पंढरपूरला जात नाही. इकडे सगळीकडे जातो. महाराष्ट्र सोडून जातो सगळीकडे. देव सगळे सारखेच आहेत रे, मानता आलं पाहिजे. या विषयाकडे. असं इथे मग कानापात्र म्हटल्या, कोण बिदरचा राजा बोलवलंय तुम्हाला इथे. काय नाचता, दरबारात नाचा, राणी बनवून ठेवणार आहेत. येत नाही. माझा मालक विठ्ठल आहे. येत नाही म्हणतात त्या. वेश्याची असून एवढा माज धरून आण. सिंग पाठीस टाकले, कानोपात्रा पळताय जीवाच्या आकांताने. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलं, बापाचं घर सोडायचं नाही. पळून पळून पळणार कुठपर्यंत. पहिल्यांदा महात्राव आणलं, गाभारा ओढला. याची दे याची डोळा, जगाचा मालक पाहिला. तुझं भात असामोरी दृष्टी न फिरे मागाली. आता देवा तुझ्याशिवाय काय, तुझ्यासाठी आयुष्य घाण टाकलं होतं. त्या चरणाला मिठी मारली. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. कान्होपात्रा क्षणा अर्धात विठ्ठलाच्या चरणावर देह सोडतात. याला परमार्थ म्हणायचं.
16.5 वर्षाची तरुण पोरगी विठ्ठलाच्या चरणावर देह सोडते, तरी पंढरीची माणसं म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या देवाला अपवित्र करून गेली. पण नालीत मरायचं की बरी देवळातच मिली. अनंत ब्राह्मण होते, म्हणले याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा. त्याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या मुली शेजारी झोपलेत अनंत ब्राह्मण. मध्यरात्री जगाचा आनंदाच्या स्वप्नात आल्याने सांगतो, अनंता माझ्या लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर. माझी लेक आहे, तिने परमार्थ केला, जीव दिला पायातळी, माझा अधिकार म्हणून सांगतोय, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज वेश्येची पोरगी पंढरीच्या गाभाऱ्यात. पंढरपूरला गेलात का? गेलात का? दर्शन घेतलं का? ते महत्वाचं आहे. दर्शन घेतलं? वारकरीने घेतलं असं. रांगेनं दर्शन घेताना उजव्या बाजूला समाधी आहे कानोपात्री, ज्याच्यावर एक वृक्ष आहे. त्या वृक्षाची फांदी आडवी आहे. दर्शन घेताना त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ती फांदी कानोपात्रीची. नामदेवराय म्हणले, देवा बघता आम्ही तुझ्या या पोरीला का मस्तक लावायचं? कोणारी छाटछूट पोरगी आहे, हिला का मस्तक लावायचं? देव तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही म्हणा मा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. हा जीव दिला एवढा देवा तू आवडतोयस की तुला बघितलं की जीव सुद्धा राहत. पण हे सगळं झालं कारण मुखात तुझं नाव आहे. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टा सर्व लक्ष्मणगरकर ग्रामस्थांच्या माध्यमातून संयोजन आयोजन सगळं अगदी कोड सुंदर नियोजन केलं. उत्कृष्ट मृदुंग आदय कार्यव्यक्त परायण ना चैतन्य दादा. हा अण्णापेक्षा नाव सोपं आणि नावासारखं व्यक्तिमत्व अगदी चैतन्य महाराज. जगाचा मालक ज्या वाद्यावर ताल देतो ते वाद्य पेलवायची ताकद तुमच्या मनगटात आहे. माऊलींची कृपा आहे. साष्टांग दंडवत या बहिणीचा तुम्हाला. गोड गायन हरिभक्त परायण आकाश दादा. आकाश दादा चरणावर मस्तक आहे तुमच्या. त्याचबरोबर हरिभक्त परायण बाबा महाराज. मला आड नाव चुकतो तो कधी कधी माझ्याकडनं. बाबा महाराज, आकाश दादा, चैतन्य दादा, अगदी तुमच्यामुळे हे कीर्तन परिपूर्ण झालं असं मला वाटतं. कारण अवघड होतं महाराज तुमचे असे होय. तर माझ्या वडिलांची मी असे का देवा. माझ्या बापानं आयुष्यभर भजन केलं. आणि आज नेमकं काय झालं, आमच्याकडे पण गणपती असतो घरामध्ये आणि माझ्याकडे स्वतःची वारकरी शिक्षण संस्था असल्यामुळे सगळ्या मुलींचा टाळ पकवाज, मग घरी गणपती यायलाच 9-9:30 वाजतात. मग आम्ही नेमकं बाबा येता येता आम्ही म्हटलं तुम्ही थांबा, आम्ही काही जाऊन लगेच माघारी जवळचं कीर्तन आहे म्हटलं येतो. तर दररोज माझे बाबा कीर्तनाला सोबत असतात. तुम्ही पाहिलं असेल माझे बाबा पेटी वाजवतात. हा म्हणून तुम्ही पेटी ठेवली का? माझं वडील पेटी वाजवतात. अखंड आयुष्य त्यांचं परमार्थात गेलं. आणि मी जे काही आहे ते माझ्या आई बाप्पामुळे आहे. आज मी आणि माझा बाप एवढा बोंबलत फिरतो, पण माझी माय सगळं सामर्थ्यानं सांभाळते घरी. माझी बहीण वगैरे सगळं माझ्या आई बापामुळे आहे. आणि खूप काही त्यांचा त्याग आहे या गोष्टीच्या पाठीमागं. आणि एखादी मुलगी कीर्तनकार महाराष्ट्रात उभी करायची एवढं सोपं नव्हतं जे माझ्या आई वडिलांनी केलं. आणि म्हणून माझ्या वडिलांमुळे तसं चैतन्य महाराज तुम्ही अगदी सुंदर. म्हणजे मला असं वाटतं की लोक विचारतात ना तुमच्याकडे किती पैसे आहेत, तर तुम्ही व्यासपीठाकडे बघा. आता आज बाप नाहीये माझा, पण कधी आला योग दुसरीकडे यायचा कीर्तनाला तर या. माझे वडील पेटी वाजवतात, मी कीर्तन करते. तसं हे दादा गायन करतात आणि चैतन्य महाराज पखावाज वाजवतात. हे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं धन आहे की बाप आणि लेक एकच स्टेजवर असतात. लोक जे विचारतात ना पैसा पैसा, ये आमचा बाप कुठं पिऊन पडलेला नसतो ना आम्ही कुठं पिऊन पडलेलो असतो. आमचं असं असतं की आमचा बापही तिथेच असतो, आम्ही तिथेच असतो. आणि याच कृपाशीर्वादाने आमची पुढची पिढी सुद्धा तिथेच असणार आहे. आणि म्हणून अगदी सुंदर. तरी नाव उगाच चैतन्य वगैरे असलं नाव परमार्थिकच लागतं. अगदी नाही, लोक नावाचं लय खतरनाक काम असतं. त्याच्यामुळे चैतन्य दादा, आकाश दादा,
तुम्ही बाबा महाराज अगदी सुंदर, तुम्ही सगळी सगळी महाराज मंडळी चरणावर मस्तक आहे तुमच्या. तुम्ही एवढे महाराज गावात आहात हे कौतुक आहे तुमच्या सगळ्यांच्या. माझ्यासोबत आलेल्या माझ्याच मुली म्हणते महाराज सर का, संस्थातल्या मुली, विणेकरी दादा, सगळे बसलेले मंडळी महाराज, तुम्ही सगळे बसलेले. माझं ऐकलं खरंच, मला तुमच्या या गोष्टीचं नवल वाटलं की समंजसपणे तुम्ही एवढं कीर्तन ऐकलं. मला अपेक्षा पण नव्हती. मी म्हणलं 11ला बेल बास, तुम्ही 10ला चालू करा नाही तर 10:30ला चालू करा, बेल 11लाच वाजणार. पण तुम्ही एवढ्या समंजसपणे बसलात, एवढ्या आत्मीयतेनं बसलात, पुन्हा संकीर्तन सोहळा परिपूर्ण झाला. तुम्ही सगळ्यांचे पण लक्षात ठेवा पुढच्या वेळेस, पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा कोणाचंही कीर्तन असू द्या, फक्त समोर बसत जा. कीर्तनाचं म्हणजे त्यात कीर्तन करायचं काही जात नाही, हो का, आमचं पाकिट ठरलेलं असते. तुम्ही इथं बसले काय, तिकडे झाडावर बसले काय, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही तासभर कीर्तन केलं काय, 2 तास केलं काय, आम्हाला जे ठरलेलं असतं ते ठरलेलंच असतं. तर आमचा काही तोटा होत नाही. आणि आम्ही जर नाव घेतो त्यांना पुण्य मिळतं, तोही वाटा आमचा ठरलेलाच असतो. ह्यात तुमचं काय होतं माहिती आहे, सगळ्यात महत्वाची, हे व्यासपीठ, शब्दांना माफ करा माझ्या, कुठल्या चुकीच्या गोष्टीचं नाहीये. इथे उद्या काय होणार आहे आम्हाला माहित नाही, पण ह्याच कीर्तनाचा. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. आमचा विठ्ठल रामकृष्ण हरीला जो उभा टाकतो, तो ज्ञानदेव तुकारापर्यंत इथंच उभा असतो. आणि तुम्ही त्याच्या नजरेसमोर बसले हो, देवाची नजर तुमच्यावर पडावी म्हणून जवळ बसायचं असतं. हा तुमचा वाटा असतो. नक्की हळूहळू होणारी सुरुवात आहे. मी कौतुक या गोष्टीसाठी करेल तुमचं, तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही, खरंच पोरांनो. पण ज्यांनी कोणी ह्या संकीर्तनाचा डोक्यात भाग घेतला ना, तुम्ही पहिल्या दिवशी गणेशोत्सवाला कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे. तुमच्या डोक्यात ही संकल्पना आली, हीच माऊलींची कृपा आहे. ही सुरुवात आहे, हे एक क्षणभर आहे, याचं खूप वाढणार आहे आता. पण ही आवड लागली ना तुम्हाला वाटलं ना कीर्तन ठेवावं, यातच सगळं आलं. ते झालं नाही झालं पुढची गोष्ट, पण तुम्हाला वाटतंय ना की कीर्तन करावं, तुम्हाला कळतंय ना कीर्तन परंपरा श्रेष्ठ आहे, बास इथेच पावलात तुम्ही. सर्वस्व आलं. तुम्हाला सगळ्या माऊलींचे मनस्वी आभार. तुम्ही आलात. सुरुवातीला म्हटलं बाबा आता हे सगळ्यात ही आमची पार्टी येते का नाही, म्हटले सगळे पुरुषच होते, आता कीर्तन करायचं आवडच आहे. माय माऊल्या आल्या. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. अगदी सुंदर. गणेश मंडळाचं काही नाव आहे का? अष्टविनायक. वा, अष्टविनायक गणेश मंडळ आणि अष्टविनायक गणेश तरुण मंडळ. अगदी हो हो हो, कीर्तन हो महाराज. हा हो, अगदी अष्टविनायक तरुण गणेश मंडळ यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा. अगदी मनस्वी आभार तुम्हा सगळ्यांचे. हे चुकलं असतं तर क्षमस्व आणि बाबांची आठवण. तेव्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. अगदी सिस्टीम सुद्धा सुंदर सुंदर लागली. नंतर शेवटला तुमचे मनस्वी आभार. सुरुवातीला थोडंसं हे झालं, पण लागेपर्यंत लागतंय. तुमचे सुद्धा मनस्वी आभार. पण कीर्तन एक असं असतंय, कीर्तनामध्ये कंटिन्यू तिथं माणूस लागते.